हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला परशुराम देवांची जयंती साजरी केली जाते। धर्मग्रंथानुसार याच दिवशी विष्णुदेवांचे रुद्रावतार परशुराम यांचा जन्म झाला होता। आज आपण जाणून घेऊ त्यांच्या जीवनाविषयी काही अनोख्या गोष्टी ज्या आजही लोकांसाठी अज्ञात आहेत। आपल्या शिष्य भीष्माला ते कधीही पराजित करू शकले नाहीत। महाभारतानुसार महाराज शंतनूचे पुत्र भीष्माला भगवान परशुराम यांनी शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले होते। एकदा भीष्म काशीमध्ये होणाऱ्या स्वयंवरातून काशी राजाच्या मुली अंबा, अंबिका आणि बालिकाला आपले छोटे बंधू विचित्रवीरसाठी उचलून घेऊन आले। तेव्हा अंबाने सांगितले की ती मनातून दुसऱ्या कोणा व्यक्तीला आपला नवरा मानते। तेव्हा भीष्माने तिला सन्मानपूर्वक परत सोडले, परंतु भीष्माने तिचे हरण केले असल्याने त्या व्यक्तीने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला। तेव्हा अंबाने भीष्माचे गुरु परशुरामांकडे धाव घेतली आणि त्यांना आपली व्यथा सांगितली। अंबाचे म्हणणे ऐकून परशुरामाने भीष्माला तिच्याशी विवाह करण्यास सांगितले, परंतु ब्रह्मचारी असल्याने भीष्माने असे करण्यास नकार दिला। तेव्हा परशुराम आणि भीष्मामध्ये प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी पित्याचे ऐकून परशुरामाने आपले शस्त्र ठेवून दिले। या प्रकारे या युद्धात ना भगवान परशुरामांचा विजय झाला ना भीष्माचा विजय झाला। असा झाला परशुराम देवांचा जन्म। महर्षी भृगूचा मुलगा रुचिकचा विवाह राजा गादीची मुलगी सत्यवती हिच्याशी झाला होता। विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षी भृगूकडे स्वतःसाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी मुलाची याचना केली। तेव्हा महर्षी भृगू यांनी सत्यवतीला 2 फळे दिली आणि सांगितले की ऋतुस्नानानंतर तू उमराच्या झाडाला आलिंगन दे आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि त्यानंतर दोघींनी या फळाचे सेवन करा। परंतु महर्षी भृगू यांनी सांगितलेली ही गोष्ट सत्यवती आणि तिच्या आईच्या लक्षात राहिली नाही आणि दोघींनी उलट झाडांना आलिंगन देऊन या कार्यात चूक केली। ही घोर चूक महर्षी भृगू यांना समजली। तेव्हा त्यांनी सांगितले की तू चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहेस, त्यामुळे तुझा पुत्र ब्राह्मण असून सुद्धा क्षत्रिय कलागुणांचा असेल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असून सुद्धा ब्राह्मण कलागुणांचा असेल। तेव्हा सत्यवतीने महर्षी भृगूकडे प्रार्थना केली की माझा पुत्र क्षत्रिय कलागुणांचा होऊ नये, भलेही माझा नातू मुलाचा मुलगा असा झाला तरी चालेल। तेव्हा महर्षी भृगूने तिचे म्हणणे मान्य केले। त्यानंतर काही काळाने जमदग्नी मुनींनी सत्यवतीच्या गर्भातून जन्म घेतला। त्यांचे आचरण ऋषींसारखेच होते। त्यांचा विवाह रेणुकाशी झाला। त्यांना 4 मुले झाली, त्यातील 4थे पुत्र परशुराम होते। या प्रकारे एका चुकीमुळे परशुरामांचा स्वभाव क्षत्रियांसारखा होता। भगवान परशुरामांनी केले होते श्रीकृष्णाच्या प्रस्तावाचे समर्थन। महाभारताच्या युद्धाच्या अगोदर जेव्हा भगवान श्रीकृष्ण संधीचा निरोप घेऊन धृतराष्ट्राच्या जवळ गेले होते, तेव्हा श्रीकृष्णाचे बोलणे ऐकण्यासाठी परशुराम देव त्या सभेत उपस्थित होते। परशुरामानेही श्रीकृष्णाचे ते बोलणे मान्य करण्यास धृतराष्ट्राला सांगितले होते। परशुरामांनी का केला होता आईचा वध? एकदा परशुरामाची आई रेणुका स्नान करून आश्रमाकडे यायला निघाली होती। तेव्हाच राजा चित्ररथ पण तिथे स्नान करत होते। राजाला बघून रेणुकाच्या मनात वाईट विचार निर्माण झाले। त्याच अवस्थेत ती आश्रमात पोहोचली। जमदग्नी यांनी तिला पाहून तिच्या मनातील विचार जाणले आणि आपल्या मुलांना आपल्या आईचा वध करण्यास सांगितले, परंतु कोणीही त्यांच्या आज्ञेचे पालन नाही केले। तेव्हा परशुरामाने काहीही विचार न करता आपल्या फरशाने आपल्या आईचे म्हणजे रेणुकाचे शिर उडवले। हे बघून मुनी जमदग्नी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागायला सांगितले। तेव्हा परशुरामाने आपल्या आईस परत जिवंत करण्याचा आणि त्यांना या गोष्टीची आठवण न राहण्याचे वरदान मागितले। का केला होता कार्तवीर्य अर्जुनाचा वध? एकदा महिष्मती देशाचा राजा कार्तवीर्य अर्जुन जेव्हा युद्ध जिंकून जमदग्नी यांच्या आश्रमाजवळून जात होता, तेव्हा तो काही वेळ आराम करण्यासाठी आश्रमात थांबला। त्याने बघितले की इच्छापूर्ती कामधेनू गायीने अगदी सहजपणे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली। तेव्हा कार्तवीर्य अर्जुनाने बलाचा वापर करून कामधेनूच्या बछड्याला आपल्यासोबत नेले। जेव्हा ही गोष्ट परशुरामाला समजली, तेव्हा त्याने कार्तवीर्य अर्जुनाच्या 1000 भुजा कापून त्याचा वध केला। यामुळे केला क्षत्रियांचा संहार। कार्तवीर्य अर्जुनाच्या वधाचा बदला त्यांच्या मुलांनी जमदग्नी मुनींचा वध करून घेतला। क्षत्रियांची हे नीच कृत्य बघून परशुराम खूप संतापले आणि त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या सर्व मुलांचा वध केला। ज्या ज्या राजांनी त्यांना साथ दिली होती
त्यांचाही परशुरामाने वध केला। ह्या प्रकारे परशुराम देवांनी 21 वेळा पृथ्वीला क्षत्रियहीन केले। ब्राह्मणांना दान केली पूर्ण पृथ्वी। महाभारतानुसार परशुरामांचा हा संताप बघून साक्षात महर्षी ऋचिक यांनी प्रकट होऊन त्यांना हे नरसंहारी कृत्य करण्यापासून थांबवले। तेव्हा परशुरामाने क्षत्रियांना मारण्याचे बंद केले आणि संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान केली आणि ते स्वतः महेंद्र पर्वतावर निवास करण्यासाठी गेले। फरशाने कापला होता गणपतीचा दंत। एकदा परशुराम शंकर देवांना भेटण्यासाठी कैलासात गेले होते। तेव्हा शंकर ध्यानास्थ होते। तेव्हा श्री गणेशाने त्यांना शंकर देवांना भेटण्यापासून थांबवले। त्यामुळे संतापात परशुरामाने फरशाने त्यांच्यावर वार केला। हा फरशा शंकरानेच परशुरामाला दिला होता, म्हणून त्यांचे वार फुकट जाऊ नये म्हणून गणपतीने तो वार आपल्या दातावर घेतला। त्यामुळे त्यांचा एक दात तुटला। तेव्हापासून त्यांना एकदंत संबोधले जाऊ लागले। ही होती परशुरामांच्या भावांची नावे। ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांची 4 मुले होती। त्यातील सर्वात लहान परशुराम होते। परशुराम देवांचे 3 मोठे बंधू होते। त्यांची नावे क्रमशः रुक्मवान, सुषेणवसु आणि विश्वावसु होते। अमर आहेत परशुराम। हिंदू धर्म ग्रंथांमध्ये काही महापुरुषांचे वर्णन आहे जे अजूनही जिवंत आहेत। यांना अष्टचिरंजीवी सुद्धा म्हटले जाते। त्यामध्ये विष्णुदेवांचे अवतार असणाऱ्या परशुरामाचा सुद्धा समावेश आहे। अश्वत्थामा, राजा बळी, महर्षी वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, ऋषी मार्कंडेय आणि परशुराम यांचा समावेश आहे असे मानले जाते की परशुराम आजही कुठेतरी तपस्येमध्ये मग्न आहेत। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।